हॅलो. खूप दिवसांनी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मी घेऊन आली आहे. मध्ये थोडा ब्रेक झाला, पण आता हळूहळू नियमित व्हिडिओ शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला तर मग आजचा साधा पण छान असा दिवस तुमच्याबरोबर शेअर करते. आजच्या डब्यासाठी मी अगदी साधी भेंडीची भाजी आणि चपाती बनवली होती. तर रोज रोज वेगळं काही करायला तर वेळ मिळत नाही, पण साधं घरचं जेवण मनाला आणि तब्येतीलाही चांगलंच, हो की नाही? तर इथे चपात्याही मी करून घेतल्या आहेत. गरम गरम चपाती आणि भेंडीची भाजी एवढंच आज डब्याला होतं. आणि स्वयंपाकात परफेक्शनपेक्षा प्रेम जास्त महत्त्वाचं असतं, हो ना? स्वयंपाक झाल्यावर थोडी आवराआवरी करून पुढच्या कामाला मी लागले. घरात कामं कधीच संपत नाहीत. एक झालं की दुसरं तयारच असतं. आता इस्त्री केलेले कपडे जागेवर ठेवते. छोटी छोटी कामे ना वेळेवर केली की नंतरची धावपळ कमी होते. म्हणून वेळ मिळेल तसं एक एक काम पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते. कधी कधी वाटतं दिवसभर फक्त कामच करत राहतो, पण संध्याकाळी सगळी कामं पूर्ण झाली ना की एक वेगळंच समाधान पण मिळतं. आता रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली आहे. दिवस कितीही व्यस्त असला तरी रात्रीचा स्वयंपाक तर करावाच लागतो. त्यामुळे पुन्हा स्वयंपाकघरात कामं सुरू. आणि माझा प्रयत्न हाच असतो की घरच्यांना शक्य तितकं ताजं आणि चांगलं जेवण जेवायला मिळावं. त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला तरी चालतो. आज रात्रीच्या जेवणात आहे ना साधं पिठलं वरण भात चपाती होती. आता कोणाला वरण भात खायचा होता, कोणाला चपाती भाजी खायची होती, म्हणून त्या पद्धतीने मी इथे स्वयंपाक केला आहे. मागे एक कमेंट आली होती मला की रात्रीचं एवढं हेवी जेवण जेवायचं नसतं, पण आता प्रत्येकाला जसं आवडतं ते लोक तसे खातात. आता सगळेजणच भाजी चपाती भात वगैरे असं खात नाहीत. कोणाला फक्त भात खायचा असतो, कोणाला फक्त चपाती खायची असते. त्या हिशोबाने मग ते म्हणजे खातात घरात. तर इथे मी भाजी वगैरे करून घेतली आहे, वरणाला फोडणी दिली. भात वगैरे तर माझा आधी करून झालाच होता. हे सगळं करता करता आहे ना बाकीची सुद्धा बरीच कामं म्हणजे लाईनीवर असतातच. तर मला पाणीसुद्धा भरायचं होतं, कारण पाणी सकाळी तर आलं नव्हतं. त्यामुळे आत्ता मला पाणी भरायचं होतं. आणि पाणी भरायच्या आधी पूर्ण सगळे प्यायच्या पाण्याचे हंडे माठ जार सगळं मला धुवायचं होतं. तर मी इथे आधी भाजी आणि वरण करून घेतलं आणि मग त्या कामाला मी लागले. अशा छोट्या छोट्या कामांनीच आहे ना आपला पूर्ण दिवस भरलेला असतो. आता प्रत्येक घरात कामे वेगवेगळे असतील, पण घरातल्या बाईचा दिवस मात्र जवळजवळ सारखाच असतो. तरी सगळ्यांना प्रश्न पडतो की दिवसभर ह्यांना काम काय असतं. आणि ही प्रत्येक घरचीच गोष्ट आहे, हो की नाही? आता इथे मी हा जार काढला होता जग तांब्याचा. तो मला प्यायच्या पाण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी वगैरे वापरण्यासाठी जे पाणी लागतं त्यासाठी भरायचं होतं. पण त्यावर इतके डाग पडतात म्हणून मग मी तो पुन्हा 2 दिवस वापरला आणि मग पुन्हा तो ठेवून दिला. तर इथे मी सगळी भांडी जी आहेत ती मी घासून वगैरे घेते आणि पाणी भरायची कामं इथे मी करते. 2-3 दिवसामधून एकदा तरी हे सगळं मी स्वच्छ करतच असते. रोज नाही करत, पण 1-2 दिवसांनी मी करत असते. माठ रोजच धुवायला लागतो. तर आज हे सगळी कामे मला संध्याकाळच्या वेळेस अगदी जेवणाच्या गडबडीमध्ये जेवण बनवायच्या गडबडीमध्येच मला करावी लागली. तर इथे मी सगळी ही कामे करून घेते. मध्ये 8 दिवस आहे ना मी व्हिडिओ टाकले नव्हते, पण आता पुन्हा तुमच्यासोबत हा प्रवास मी सुरू करते आहे. तुमचा पाठिंबा आणि प्रेम असंच मिळत राहिलं तर अजून छान छान व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल. सध्या तरी हा माझा लर्निंग फेज आहे आणि इम्प्रूव्हमेंटसुद्धा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. एकदम चकचकीत किचन किती छान वाटतं ना. पण हे थोड्या वेळासाठीच असतं बरं का. म्हणजे आपण पूर्ण सगळं आवरतो, छान स्वच्छ करतो आणि मग बाकी घरातली माणसं येतात आणि मग ते सगळंची सगळं एक एक वस्तू काढायला लागतात, पसारा करायला लागतात आणि हे असं रोज चालू असतं. तर मी इथे पूर्ण सगळं साफ केलं आहे. पूर्ण किचन ओटा जे पसारा होता किचन ओट्यावर तो सगळा ठेवून दिला आहे आणि मग इथे मी ह्या चपात्या करायला घेतलेल्या आहेत. आता चपात्या मी लाटल्या आणि तेवढ्यात पाणी आलं, त्यामुळे मला पाण्याकडे जावं लागलं आणि ते सगळं कामं करावी लागली. तर मी इथे तशाच लाटून ठेवल्या होत्या चपात्या, मग त्या मी करायला घेतल्या. तर चपात्या वगैरे झाल्यावर जी काय थोडीफार भांडी होती
घासायची ती घासून घेतली आणि सगळं अगदी व्यवस्थित साफ करून घेतलं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका. तिथे सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.